पण तुम्ही काश्मीरला चाललात काय? नाचतोय हो कसा टना टना. आता सगळे वडे खाऊन आम्ही निघूया पुढे. तयारी चालू केलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आता आम्ही चाललोय सगळे अलिबागला बाईकडे. आता इथनं आम्ही 4-5 जण आहोत आणि तिथनं अलिबागवरनं आपल्याला 2-3 जण भेटणार आहेत रस्त्यात, तर आपण त्यांना भेटूया. पण तुम्ही काश्मीरला चाललात काय? काश्मीरला नाही, आता येत जरा जास्त थंडी लागते सकाळी म्हणून जरा टोपी बिपी घालून आलोय. ही बघा माईकची ॲडजस्टमेंट चालली आमची. बघू कसं तुला दिसतंय का बघा तू माईक लावून. मंदाना कुठे आहे तू? काय माहिती माझ्या डोक्यातला नाही बाहेर नाही. तर मात्र रेडी झाले त्यांच्या. पेट्रोल आता करतो पुण्याला जाऊन. हा बघा किंवा मात्रे, तो बघा मनमीत पाटील चाललाय. हो बघा सोमा मात्रे नाचतोय हो कसा टना टना. एकदम थंडी आहे आज. आणि सर्वजण लवकरच उठून आले. ते राईडला असल्या सर्वजण उठून लवकर येतात. म्हणजे किती पण वाजता असेल असे कोण पोरं उठणार नाही. त्या मायला अशी पोरं 12-1 उठणार नाही. पण राईड आहे बोलल्यावर सकाळी 5 वाजता तयार होऊन आलं. तयार होऊन म्हणजे आंघोळ बिंगोळ करून असं पद्धतशीर रायडिंग वेडिंग ग्लव्ह सर्व घालून विलून एकदम कडक. काय व्ह्यू आहे तिच्या. सॉलिड थंडी आहे. आता आपण चाललेलो आहोत अलिबागला. अलिबागला आपण पहिले विशाल ब्लॉग्स ह्याच्याकडे आता दादा त्याच्याकडे जाऊन थांबणार आहोत आणि तिकडनं आपण पुढे काशीद बीचला जाणार आहोत. हा आणि आता आपण चाललोय तिकडे. आमचा पहिला पोरं नाश्ता करायला थांबल्यात. बोलवतो चला पुढे चला पुढे, नाही ऐकत नाही. चला या बोलतो वडं खायला या या वडं. काय खाणार? भजी. आम्ही पोयनाडला थांबलेलो आहोत वडे खायला. मग बोल ना. आम्ही आता पोयनाडला थांबलेलो आहोत वडे खायला. आता सगळे वडे खाऊन आम्ही निघूया पुढे. आमच्या पुढे दादाचा भेटणार आहेत पुढे अलिबागचे मित्र. सार्थक मध्ये तुम्हाला कसं वाटते? तुम्ही ड्रायव्हिंग चांगली केलीत खूप. हो मग आता काय, आता तुमच्यासोबत यायचं आहे बोलल्यावर फास्ट चालवायलाच पाहिजे जराशी. म्हणून आता तुमच्यासोबत मॅच व्हायला स्पीड आम्ही जरा फास्ट घेतली गाडी. तुम्हाला कसं आरामात चालाव फक्त. तुम्हाला कशी वाटली? एक नंबर एक नंबर. अरे वडं घ्या या हो वडं घ्या. वडे घ्या वडे. आता काय बोलता? वडा खा फक्त, पाव नका खाऊ. वडे कितीला दिली? सोमा मात्रे बघा. सोमा मात्रे काय बोलाल? 5 रुपये 5 रुपये आणि बोला? पॅटीस 10 रुपये. जावा घरी. शाकीर पटेल सध्या खाण्यामध्ये फोकस आहे. असं वाटतं हे शाकीर शेडाळ. माकलेला आहे तोंडात. टायपिंग नाही करतोय. आपण निघालेलो आहोत. हे पुढे अमेश आणि शाकीर याच्यावरती आहेत आणि ही सर्व पब्लिक थांबलेली आहे. चला चला तर बघूया. आपला विशाल दादा आहे, मनमीत आहे, रमेश, शाकीर
शाकीर आवाज खाली आहे, शाकीर दिसते काय? हा. चला आता इकडनं आपण जाऊया आता काशीद बीचला. काशीद बीचला काय आहे? काशीद बीचला बार मधून आहे, वावर उडतो. त्याच्यानंतर सी वेव्हज असतात ना, हम्म ते आहे. हम्म. अजून काय? आपला सँडमार्क असतो तो, हा. ते आहे. तेवढंच आहे. अरे मग कशाला राहिलास एवढं ना? नारळ पाणी. नारळ पाणी पिणे थोडी आहे इधर. हो वा. ठीक आहे, देव जायचं. हा. ते चलो, गाडी आता चिक्कार गरम झालेली आहे, 102 डिग्री झालेली आहे. आता तिला जरा चांगल्या पद्धतीने असं खोलायला लागेल तिला. आणि जसं जसं आपण चाललोय पुढे पुढे, मेंबर्स आपले सर्व वाढत चालले. ते बघा, असे सर्व वाढत चालले तिकडनं. रस्ते जरा एवढे चांगला अजून भेटलाय ना, त्याच्यामुळे गाडी खोलता आली नाही. थोडा रस्ता चांगला भेटला की आपण खोलू गाडी. आता गाडी खूपच घेते आता, तर समजा कमी झाली, आता 94 वर आली. मग अशी बघितलं तुम्ही 102 डिग्री वर होती. आहे विशाल दादा, विशाल ब्लॉग्स, हे आपल्यासोबतच हे पण ब्लॉगिंग चालू करतात, त्यांनी चालू केलेली आहे. तर खूप सारे गाडीवरती रिएक्शन भेटलेले आहेत आपल्याला. गाडीवरती रिएक्शन म्हणजे मगाशी पण बारीक बारीक पोरं काय जास्त अट्रॅक्ट होतात गाड्यांकडे. तसे आमचा छोटपण झालाय तसंच त्यांचं. आम्ही पण पहिले छोटेपणी जसं बाईकला बघायचो, नाही आपल्याकडे पण एक स्पोर्ट बाईक पाहिजे. ते स्वप्न पहिले पप्पांच्या थ्रू मला पूर्ण झालेला. 2017 साली 2 G800 घेतलेली पप्पांनी, गिफ्ट घेतलेली मला. आणि बर्थडेला परत डुकाटी पण घेतलेली. पण ते कसं, ज्या टायमिंगला आपल्या वडील देतात त्या टायमिंगला आपल्याला कुठल्याच गोष्टीची जाणीव नसते. ज्या टायमिंगला आपण स्वतः कमवतो आणि स्वतः कमवून जी गाडी घेतो, तेव्हा समजते की काय गाडीची किंमत आहे, किंवा त्या गाडीसाठी आपण काय कष्ट केले ते आपल्याला माहिती आहे. म्हणून ज्या टायमिंगला मी दोन्ही बाईक विकल्या, त्या टायमिंग नंतर सुद्धा मला बाईक घेत होते पप्पा, पण मी घेऊन दिली नाही. कारण तरी जाणीव नसती राहिली. म्हणून स्वतःला थोडा शांत ठेवला मी, आणि शांततेने सर्व काही गोष्टी बघत बघत, ही गाडी घेऊ का, ती गाडी घेऊ का, थोडाफार बिझनेस मध्ये रोलिंग केली. आणि त्यानंतर थोडा स्टेबिलिटी झाल्यानंतर मी आता ही बाईक घेतली. तर आता आपण आलो आता काशीद बीचला. सर्व हाल झालेत. सर्वांचे हाल बघू शकता. बरोबर इकडे या बघा. सर्वजण सोबत आलोय. ही आपली बाईक आहे, हे सर्व आपल्या बाईक्स आहेत. हे विशाल ब्लॉग्स. हाय दिवस, हाऊ आर यू? आज मस्तपैकी आमची अलिबाग टू काशीद राईड आहे. पूर्ण आपण काशीद पंपला, हा काशीद नाही आहे बीच ऍक्च्युअली बघायला गेला तर. हा स्पॉट एकदम मेन स्पॉट आहे, म्हणजे जिथे आम्ही अलिबाग वरनं राईड करतो ना, त्यानंतर आम्ही इथेच येऊन थांबतो. काशीदला आपण थोड्या वेळाने जाऊया. अजून एक जीटी वाला भाई आलेला आहे. इकडे सर्व नाश्ता करायला थांबलो, कारण की खूप टायमिंग पासून. आम्ही ऍक्च्युली 5 वाजता, 5:30 वाजता सकाळी निघलो. आणि सकाळी पोरांनी काय नाश्ता नव्हता केलता, काय नाही, नुसतं फक्त कॉफीवरती चाललंय. आता वडापाव तेवढे तिकडे खाल्ले तेच. त्यानंतर चहा प्यायला आता इकडे काहीतरी मॅगी किंवा काहीतरी खाऊ. काय खायचंय? मॅगी. काय खायचंय? मॅगी बेस्ट. उस्मान पारकर. लगेच काय खायचंय? काय खायचंय? मॅगी आहे वाटते, नारळ पाणी. नारळ पाणी घेऊन. आपला कॅमेरामॅन इकडे आहे. ये चोली के पीछे क्या है? चोली के पीछे मॅगी.
तिथे नाश्ता बिष्टा करून आता आपण चालणार आहोत पुढे काशीद बीचला. हा एक चांगला स्पॉट होता म्हणून थांबलो इथे. आणि सर्वांना ताण लागलेली पाणी बिणी पिण्यासाठी थांबलोय. तर याच्या पुढे पुढे जाऊया, बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण आलेलो आहोत काशीद बीचला आणि थोडासा पुढे आलोय कारण की बाईक्स लावायला जागा खूप गर्दी आहे इथे. बाईक्स लावायला जागाच नव्हती आणि आजचे सर्व पार्टनर्स आणि सर्वचे आहेत ते बाईक्स दाखवतो तुम्हाला. आपला लाईनअप मागे दिसतंय. हे सर्व आपला लाईनअप आहे. रमेश दिखता है नहीं भाई तो हो थोडा इतना क्लियर दिखता ना भाई. बोलेगा तो एकदम जुगाड़ी देख पीछे देख के देख ये देख. ये उल्टा दिख रहा बा शक्ल से. अरे भाई उल्टा अभी क्या बताएगा तेरे को. उस्मान पार्क. नमस्कार. कुठे आलोय. आपण बीच वर आलो कुठल्या तरी. कुठल्या तरी व्हाईट सँड बीच. माती बिती सफेद आहे इकडं. मला माहिती आहे ना. काय सीन वाटतंय. तरी आता आम्ही किती वाजता. हा आत्ताचे 12 वाजलेत. आता 12 वाजता पण गरमी किंवा काय होत नाहीये सध्या. माहिती नाही होत. आता आपण आलोय काशीद बीचला. काशीद बीच म्हणजे मिनी गोवा जो समजला होता तो बीच म्हणजे काशीद बीच. इथली पुलन वगैरे बघा तुम्ही जर काशीद बीच आणि गोव्याचे पुलन सेमच दिसते पूर्ण व्हाईट म्हणून तिथे त्याला मिनी गोवा असा संबोधला जातो. खरंच असं फील असं गोव्याला आल्यासारखंच झालंय. आणि हे आपले जुने खेळाडू. हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू. तर आजची राईड एकदम सक्सेस केलेली आहे यशने. त्याचा मला वाटतं थर्ड किंवा सेकंड ब्लॉग पडणार आहे. हा थर्ड ब्लॉग आहे. थर्ड ब्लॉग पडणार आहे. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जबरदस्त अशी राईड झालेली आहे. थोडासा क्राऊड होता पण काय संडे आहे ना, अलिबागला खूप खूप क्राऊड असतो. तर अजून शेवटपर्यंत बघा, अजून संध्याकाळपर्यंत भरपूर मजा आहे. खूप काही वेगळं खूप काही आहे. वेगळं प्लॅनिंग आहे. आणि झालेच तर स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा प्लॅन असा काय नाही. इकडनं आम्ही फक्त इकडे काशीद बीचला राईडला आलो घरातून. आणि आता आम्ही रूम घेतलेला आहेत. म्हणजे एकाचा फार्म आहे आमच्या मित्रापैकीचा. जाणार तिथं जेवण बनवणार. हा आमचा कुक आहे. मी बनवणार. हे सगळे खाणार. यश हा पोपटी आहे की नाही. पोपटी आपल्याला तोडायचं ना आपल्याला. आपल्याला जर सामान भेटला पोपटीचा तर पोपटी नक्कीच. पण जर नाही भेटला मग स्मोकी मटन. स्मोकी मटन तयार. तर तसंच जसं ऐकलं तुम्ही आता ते रूम वरती जाऊन फ्रेश बिश होऊन थोडा आराम करून आम्ही परत संध्याकाळी बघू. एक शॉर्ट राईड करता आली तर करू, पण बहुतेक तर शक्यता नाहीच आहे. कारण की परत इकडनं जायला 1.5 तास आम्हाला लागेल तिकडे. आणि मग परत दुपारचं जेवण आणि बाकी सर्व काही गोष्टी आहेत. आणि आम्ही सकाळी जे 5 वाजता निघालोय तर मग थोडा अंगाला आराम पण पाहिजे. कारण की हेल्मेट आणि हे सर्व घालून जास्त टाइम नाही राहू शकत. प्रॉब्लेम होतो. एकदा तो व्ह्यू दाखव. कुठला व्ह्यू दाखवू. हा म्हणजे आता आम्ही थांबलो तिकडचा हा व्ह्यू. मी बोलत नाही रे, म्हणजे तो सांगते. मग बोल दाखव ना कुठला व्ह्यू. दाखवलेला हा असा व्ह्यू. सर्व एटीव्ही बाईक्स आहेत. तर आपली कावासाकी एटीव्ही सारखी चालून बघूया काय. हा चालेल काय एटीव्ही सारखी. एटीव्ही सारखी चालवली चालेल. गावासाठी ना ट्राय रीलचा प्लॅन आहे की ना केतन. रील्स आता थोडेफार इकडे रील्स बनवूया. डायरेक्टर आणि रील्स बनवून रील्स पण इंस्टाग्रामला येतील. यश घरत 6004 इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे.
तर तिकडे जाऊन पण रील्स बघू शकता. युट्यूबला टाकता नाहीत कारण की जास्त तर मी नॉर्मल व्हिडिओज टाकतो युट्यूब शॉर्ट्स मध्ये, पण रील्स जे आहेत ते इंस्टाग्रामला पडतील तुम्हाला, ते तुम्ही जाऊन बघा तिकडे. हा आपला कॅमेरामॅन आज फुल बिझी होता इकडून तिकडून शॉर्ट्स घेताना, तर जास्त त्याला करता आला नाहीये, तरी पण आहे सोबतच आहे. तो पण सुद्धा बाईक घेऊनच आलाय ना, तर त्याच्यामुळे टाइम आहे. चला चला आपण रील्स बनवू तर चला व्हिडिओ बघ कसा काढले पैसे तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनेशनला जिथं आपण राहणार आहोत. विशाल व्लॉग्स. फायनली मानी मध्ये लोकेशन आहे, दाखवतो ना इकडून. येस, ही एंट्रन्स आहे आणि हा आहे आपला पूर्ण हा घर घेतलेला आहे आपण. हा समोरचा रामधर्मेश्वरचा डोंगर आहे समोर. कुठला डोंगर आहे हा? रामधर्मेश्वर ऐकून असाल तुम्ही. आपला जर चेक करायचं असेल तर आपला एक मी डिस्क्रिप्शन मध्ये यशला लिंक टाकेन, तो व्हिडिओ बघा. समोरचा डोंगर तो आहे रामधर्मेश्वर. एक नंबर. तर अर्धी टीम इथे आलेली आहे, अर्धी टीम सर्व मटण घ्यायला गेले. आम्ही मटण बनवायला जे सामान लागणार आहे ते मसाले बिसाले सर्व घेऊन आलेलो आहे. आपला शेफने सर्व घेतलेलं आहे. शेफ, आजचा बेत काय? आज आपण बनवणार आहोत जिरा राईस आणि स्मोकी मटन बनवणार आहोत. अजून ग्रीन सॅलड वगैरे तर लागणार जेवताना. हा, तर अर्धी टीम बाकी सर्व सामान येऊन येतील तिथपर्यंत आम्ही इथं आराम करतोय आता. हे खूप चांगला रूम आहे तसा, म्हणजे घर खूप चांगलं आहे. एकांतरित म्हणजे एक 10-1 जणांचा तुमचा ग्रुप असेल येऊ शकता इथे. वरती बसा बिसायला टेन्शन नाही. कसे असतात बघा पोरं. बॉटल खोललो. बघा कसे असतात पोरं. हे एंट्रन्स खूप चांगला. बाकी सर्व टीम आल्यानंतर तुम्हाला परत दाखवतो, आणि सर्व बनवताना मग थोडेफार एक्सप्लोर करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवू. हे पण आम्हीच करायचं काय? तर बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बे कुछ काम तो नाही. तर मित्रांनो, आता सर्वजण आम्ही फ्रेश झालेलो आहोत चांगले, आणि आत्ताच सर्व सामान आलेलं आहे. हा आपला मित्र मनमित कुक सर्व सामान एक एक पीस चेक करतायत. अंडाचा दिलाय का गांडाचा दिलाय ते बघतायत. शेफ काय दिलाय? अंडाचा दिला, अंडाचा मास दिला. बस डाब रिकामी मोठी स्थानाची मेल झाली. तर आता सर्व मॅरिनेशन हे चालू होईल, आणि मग आपले शेफ चालू करतील बनवायला जे काय बनवतील ते. स्मोकी चिकन किंवा स्मोकी मटन, सॉरी. तर अजून लाइटिंग लागलेली नाही आहेत, थोडेफार काय लागले ते इथेच आहेत. रूम मध्ये जातो, सर्वजण थकून आलेले आहेत. काय हो पोराव, झोपलेले बोलते तिकडे मटन आणायला. मटन आणायला 1 तास 1.5 तास 2 तास बोलत आहे. म्हणजे कसं वाटलं तिकडे मटन आणायला गेलते होतं? मटन नाही, आम्ही धुळीचा फेशियल करायला गेलेलो. आम्ही तिकडे जेवण 2 वाजता झालता, पण तो मटन 5 वाजता तो बकरा कापणार होता. मग 2 ते 5 स्टार होता पोलीस. 2 ते 5 पोरं तिकडे धुलीत थांबलेले का, तर फक्त सर्वांना मटण आणायला. सार्थक येऊन झोपला डायरेक्ट वरती करून, आणि बाकी सर्व आता जस्ट एक 10 मिनिटं झाले ते सर्व आलेत, आता फ्रेश बीश झालेत. वायफायचा पासवर्ड शोधला. हे वायफाय चोर आहेत, जिथं जातो तिथं वायफायचा पासवर्ड आपोआप भेटते. म्हणजे आता पण इथे आलो, बोललो इथे, अरे बोललो रेंज नाहीये, थांब ना, बोलते 5 मिनिटं थांब, लगेच वायफाय हॅकर आहे बा, हॅकर. सर्व बाईक्स आता हे लागलेले आहेत. तर आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो की मटन कसं बनवतोय आमचा शेफ. तर मित्रांनो, आता सर्व
तयारी चालू केलेली आहे. आगीची खेळ चालू आहे. इथं आगीची मस्ती नका करू रे. आगीची मस्ती ना पेटवलं बघ कसा. हा आता परफेक्ट आहे. परफेक्ट. इथं शेफ आपले कांदे कापता बसा. कचकच कांदा कापताना बोट सुरीत ना वाचवली कडक. काय वाटतंय कसं आहे वातावरण इकडचं? सुंदर एकदम. हा सुंदर. सुंदर. काय पेटवलं का नाही? तो बघा आपला मटन कुठं आहे तो बघा दाखवा मटन. ही तयारी मटणाची. लावून मस्त मस्त बोल बोल. आता दही तर छोट आहे. कांदा कापून झालेला आहे. आता टमाटी बटाटी वरती टेरेस बिरेस खूप चांगलं आहे आणि लाइटिंग आणि मस्त वाटतं. 3 किलो मटन आहे का काय आहे? 2 किलो आहे. 1 किलो विकला. पेट्रोल संपलेला पेट्रोल भरला परत गाडी पेट्रोल 200 शेफला काय पण बोलला शेफ कचा आता टमाटी बघ न बघता कचा ते काचऱ्या बघा कशा पातळ कापते. हमेशा शेफ आहे पण कॉन्टीचा शेफ आहे. कॉन्टिनेंटल शेफ आहे तो. पास्ता बिस्ता कास्टा सर्व बनवतो जे काय ते. हा बघा हे सर्व रूम मी ह्यानेच अरेंज करून दिलेली. ऍक्च्युली हे आम्हाला तिकडं भेटले आणि विचारत होते रूम पाहिजे का रूम पाहिजे का. जस्ट आता गॅसचं कनेक्शन केलेलं आहे ते मागे आणि आता हे सर्व झाल्यावरती करायला चालू करू. हे बघा मटणाचं प्रिपरेशन चाललंय. टोमॅटो कांदा काप. ह्याआधी आम्ही गटारीला आमेश हाताचा चिकन खाल्लेलं आहे. त्या टायमिंगला चिकनच का बनवायचं तो म्हणजे नवीन शेफ झालेला तो. तर त्याची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. असाच एका ठिकाणी म्हणजे आमच्या किचनमध्ये आमेश चिकन बनवतो नवीन शेफ झाल्यानंतर. बोलला मी शेफ आहे आता चिकन बनवतो चांगला. दोन टाईपचे चिकन बनवायचं ठरलेलं आहे. एक सुक्का आणि एक ग्रेव्ही. तर बनवता एकदा ग्रेव्ही बनवून टाकली आमेशने आणि नंतर सुका बनवायला घेतला. सुका बनवता वरती त्यांनी झाकण ठेवला बनून झालं आणि तो उघडला. परत डोक्यावर हात ठेवून बोलते आईच्या गावात हा पण रस्ता झाला. हा बघा हा आमचा असा शेफ. मटण टाकलेलं आहे शेफने. तर थोड्याच वेळात तयार होईल. फूड ब्लॉगिंग नाही करत आहे पण आम्ही सर्वजण असेच आलोय फिरायला, राईड करायला आलोय, थोडा स्टे करतोय म्हणून थोडेफार काहीतरी एक्सप्लोर करायचं म्हणून करतोय. ह्याला सांग बाबा काय टाकतोस ते. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज काल आपल्या इकडलं सर्व कंप्लीट झालेलं आहे. सर्वांनी रात्री जेवण बिवण करून सर्व झोपलो, आराम केला. आम्ही आता सकाळी थोडा लेटच उठलो 8-9च्या टायमिंगमध्ये आणि आता निघतो आहे आम्ही इकडनं. सर्व बाईक्स आता रेडी झाल्या आहेत. ही आपली बाईक इथे एक सेपरेट लागले. काल पोरं व्हिडिओ काढत होते तिच्यासोबत. काही इकडले गावातली पोरं पण आली बारीक होते व्हिडिओ काढायचे तर मग तिकडं घेतलेली गाडी. तर आम्ही आता निघतो आता परत घरी. तर जेवढं काय एक्सप्लोर करता आलं तेवढं केलं आहे. काल रात्री सर्व जेवणात व्यस्त होते आणि कॅमेरा पण खालती चार्ज नव्हता कॅमेऱ्याला. तर कॅमेरा चार्जिंगला होता तर एवढं काय जास्त दाखवता आलं नाही. आता इकडनं निघतोय. चला पुढं आता घरी पोचल्यावर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत घरी.
करीब आम्ही आत्ता 12:30 वाजता आत्ता घरी पोचलेलो आहोत. निघालेलो म्हणजे 10 10:30ला 1.5 तासात पोचलेलो आहोत आम्ही घरी. ती गाडी लावलेलीच आहेत. हे सर्व अर्धी पोरं गेली झोपाला. सर्वजण आम्ही आता सेफ आलेलो आहोत घरी. सर्व अर्धे जण आले डायरेक्ट घरीच गेल्या. बंगल्यावरती पण आले नाही. आता झोपूया आपण घरी जाऊन. आराम करायचा, आराम. सोमवार आहे आज, आराम करा. आंघोळ केली? मी केली आंघोळ करायची आता. आम्ही केली आंघोळ. तर इथेच आपला हा ब्लॉग संपतोय. जर आपला कॉन्टेंट ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. यश करा.